नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण झालेला आहे. तर कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या योजनेमधून म्हणजे तुम्हाला किती महिन्याचे हप्ते एकत्रित आलेले आहे आणि कोण-कोण या पासून अपात्र केलेलं आहे आणि कोण पात्र केलेलं आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला म, लाडकी बहीण .gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जर पहिल्यांदा ई-के-वाय-सी जर केली नसेल, तर तुम्हाला इथं पुन्हा एकदा 31 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला इथं ई-के-वाय-सी करण्यासाठी ई-के-वाय-सीची दुरुस्ती जर तुम्हाला अर्ज तुमचा चुकला असेल किंवा होय करताना नाही झालं असेल, तर नाही करताना होय पाहिजे असेल, तर तुम्ही दुरुस्ती करू शकता. तर त्यासोबत तुम्हाला जर दुरुस्ती केली नसेल, तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथं टाकल्यानंतर तुम्हाला या यासाठी तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात नाही जर असं दाखवलं असेल, तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहेत. आणि जर तुम्हाला इ जर आधार नंबर टाकला आणि ओ-टी-पी जर गेला, तर तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुमची ई-के-वाय-सी चुकली आहे असं गृहीत धरून तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी करायची आहे. आणि तुम्हाला तिसरं एक ऑप्शन येईल, तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात नाही, इनव्हॅलिड म्हणजे तुमचा अर्जाची दुरुस्ती जर नसेल करायची, तर तुम्हाला तिथं तसं दाखवलं जाईल. त्यामुळे तुम्ही घाबरायची काही कारण नाही. तुम्हाला या पोर्टलवरती तुम्हाला एवढ्या महिला लाभार्थी एकूण पात्र आहेत. तुमचे अर्ज अजूनपर्यंत नाकारलेले नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा जानेवारी महिन्यात ज्या महिलांचं वय वर्ष 21 ते 60 वयोगट 65 वयोगटापर्यंत आहे, अशा लाभार्थी महिलांसाठी या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जे पात्र आहेत ते म्हणजे ई-के-वाय-सी केली असेल, त्यामध्ये तुमचं छाननी झाली असेल, तर अशा लाभार्थी महिलांना तुमचं ₹1500 तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि असे खातं आहे की ज्या ज्या खात्यामध्ये तुमचं आधार सीडिंग आहे. आधार सीडिंग म्हणजे तुमचं आधार संलग्न खाते तुमचं ₹1500 तुमच्या जमा झालेले असतील. तर ते खातं कसं बघायचं, तर तुम्हाला यू-आय-डीच्या पोर्टलवरती यायचं आहे. यू-आय-डीच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला आपल्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला त्याचं ई-के-वाय-सी कसं चेक करायचं म्हणजे आधार सीडिंग कसं चेक करायचं असं यूट्यूबला टाकलं तरी माझा व्हिडिओ येईल किंवा इतर कोणाचाही व्हिडिओ येईल. आल्यानंतर तुम्ही ते चेक करा. ते केल्यानंतर तुमचं जे अकाउंट तिथं दाखवतं, त्याच अकाउंटवरती तुमचं ₹1500 तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील, तर त्या अकाउंटमध्ये जायचं, तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आजचं स्टेटमेंट काढून घ्यायचं आहे. स्टेटमेंट काढल्यानंतर तुमचे ₹1500 आले आहेत का नाही? जर आले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात आणि कोण-कोणाला आले आहेत, तर तर ते मला कमेंटमध्ये सांगा. माझे ₹1500 आले आहेत, असं मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मला समजेल आपला व्हिडिओ कोण-कोण पाहतंय. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.